जय गजानन कॉमर्स क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनीचे दुसऱ्या नंबरचे एक्झाम्पल सॉल्व करून घेणार आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही फॉर्मॅट्स आणि एक्झाम्पल नंबर फर्स्ट समजून घेतलं, त्याला तुम्ही रिव्हिजन सुद्धा दिली असेल। आता आपण 2 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करून घेऊया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नीट समजून घ्या। त्यानंतर हेच एक्झाम्पल परत करून बघा आणि जर काही अडचणी आल्या तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचणी लिहायला विसरू नका। लक्षात घ्या, प्रिपेअर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ महाराष्ट्र बँक लिमिटेड for the year ended on 31st March 2019 from the following information. तुम्हाला इन्कम, एक्सपेंडिचर चे काही पद दिलेले आहेत आणि त्याखाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे। आपण अगोदर ॲडिशनल इन्फॉर्मेशन जी दिली आहे ती लक्षात घेऊया। इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल ऑफ द बँक इज ₹10 लाख। बँकेचं जे की इश्यूड अँड सबस्क्राईब शेअर कॅपिटल आहे ते 10 लाख रुपये आहे। आता या ठिकाणी यांनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायला सांगितलं, परंतु बॅलन्स शीटचा पार्ट का दिला, तर त्याचं कारण असं की सेकंड नंबरची ॲडजस्टमेंट त्याच्याशी रिलेटेड आहे। डायरेक्टर्स ऑफ बँक हॅव प्रपोज अ डिव्हिडंड ऑफ 10%। जेव्हा डायरेक्टर डिव्हिडंड प्रपोज करतात त्यावेळेस हा डिव्हिडंड तुम्हाला या इश्यूड सबस्क्राईब शेअर कॅपिटलवर द्यावा लागतो आणि हा ॲप्रोप्रिएशनचा पार्ट आहे। त्यामुळे प्रॉफिट लॉस अकाउंट सॉल्व करताना आपण ॲप्रोप्रिएशनमध्ये हा प्रपोज डिव्हिडंड दाखवणार आहे। मग पुढे 3 नंबरची ॲडजस्टमेंट, द प्रोव्हिजन फॉर टॅक्स इज टू बी मेड ॲट 50% ऑफ द नेट प्रॉफिट। आपण एक्झाम्पल सॉल्व करताना वर्किंग नोटमध्ये प्रोव्हिजन अँड कॉन्टिजेन्सीचा पार्ट कॅल्क्युलेट करणार आहे। मग त्यामध्ये ही टॅक्सची प्रोव्हिजनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल। 50% ऑफ नेट प्रॉफिट, नेट प्रॉफिट जो काही येणार, करंट इयरचा नेट प्रॉफिट जो काही येणार, त्या नेट प्रॉफिटच्या 50% आपल्याला टॅक्ससाठी प्रोव्हिजन करायला सांगितली आहे। 4 नंबरची ॲडजस्टमेंट, ऑन 31st March 2019 the balance of profit and loss account was ₹10 lakh। इथे लास्ट इयरचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे, जे आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर करत असतो तेच बॅलन्स त्यांनी लास्ट इयरचं दिलेलं आहे। तुम्हाला या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये लास्ट इयरचं प्रॉफिट या ठिकाणी लिहावं लागेल। मग पुढची ॲडजस्टमेंट आहे, अँड ॲडव्हान्स ऑफ ₹12 lakh हॅज बिकम डाऊटफुल। ॲडव्हान्स आहे 12 लाख रुपयाचा, तो डाऊटफुल आहे म्हणजे संशयित आहे। अँड ओनली 50% ऑफ दिस कुड बी रिकवर्ड फ्रॉम द सिक्युरिटी। आता ह्या ॲडव्हान्स देताना ज्या की सिक्युरिटी आपण मॉर्गेज करून घेतलेली आहे आपण म्हणजे कोणी बँकेने, तर त्या सिक्युरिटीला जर आपण विकलं तर त्याच्यामधून आपल्याला फक्त या 12 लाखाच्या 50%च रक्कम वसूल होणार आहे। मग 50% काय होईल तर बॅड होऊन जातील, म्हणून ही आपल्याला 50%ची प्रोव्हिजन या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल। प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट या नावाने आपण ती लक्षात घेऊ। ती वर्किंग नोटमध्येच आपल्याला कॅल्क्युलेट करताना लक्षात घ्यायची आहे। वर्किंग नोटमध्ये 2 पदं तुम्हाला भेटलेले आहेत बघा, 3 नंबरचं प्रोव्हिजन फॉर टॅक्स आणि 5 नंबर प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट, हे आपण वर्किंग नोट करताना लक्षात घेऊ। आणि जी 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये तुम्हाला लास्ट इयरचा प्रॉफिट ब्रॉड फॉरवर्ड करावं लागेल। काही हेड दिलेले आहेत ते लक्षात घेऊ। स्टेशनरी हा शेड्यूल नंबर 16 शी रिलेटेड आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सचा पार्ट आहे। प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट हा अदर इन्कमचा पार्ट आहे। यामधून बघा इथे समोर लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट दिलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला लेस करावं लागेल। आपण फॉर्मॅट समजून घेताना त्यावेळेस तुम्हाला मी समजून सांगितलंच होतं, जर समजा प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट दिला असेल तर त्याच एक्झाम्पलमध्ये जर
लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट असेल तर तो लेस करून तुम्हाला बाहेर अमाऊंट लिहावं लागेल शेड्यूल नंबर 13मध्ये अदर इन्कम या शेड्यूलमध्ये. मग पुढे पोस्टेज, टेलिफोन अँड टेलिग्राम हा ऑपरेटिंग एक्सपेन्सचा पार्ट आहे शेड्यूल नंबर 16. इंटरेस्ट पेड हा इंटरेस्ट एक्सपेंडेडचा पार्ट आहे शेड्यूल नंबर 15 या शेड्यूलमध्ये लिहावं लागेल. रेंट अँड टॅक्सेस ऑपरेटिंग एक्सपेन्सचा पार्ट असल्यामुळे शेड्यूल नंबर 16मध्ये जाईल. इंटरेस्ट अँड डिस्काउंट इन ब्रॅकेट क्रेडिट दिलं म्हणजे याचा अर्थ इंटरेस्ट अर्न आहे, इंटरेस्ट आणि डिस्काउंट अर्न आहे, त्यामुळे शेड्यूल नंबर 13 या शेड्यूलमध्ये हे लिहावं लागेल. कमिशन अँड एक्सचेंज अदर इन्कमचा पार्ट आहे शेड्यूल नंबर 13 1,95,000 आहे. पुढे डायरेक्टर फीज, डेप्रिसिएशन दोन्हीही ऑपरेटिंग एक्सपेन्सचा पार्ट असल्यामुळे शेड्यूल नंबर 16मध्ये जाईल. लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट समजून घेतलंच. ऑडिटर फीज हे ऑपरेटिंग एक्सपेन्सचा पार्ट असल्यामुळे शेड्यूल नंबर 16मध्ये जाईल. रेंट रिसिव्ड हा अदर इन्कमचा पार्ट आहे, त्यामुळे शेड्यूल नंबर 13मध्ये सॅलरी अँड अलाउन्सेस हा शेड्यूल नंबर 16चा पार्ट असल्यामुळे त्या ठिकाणी लिहावं लागेल ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचा पार्ट आहे. एक्झाम्पल आपण शॉर्टमध्ये समजून घेतलं. आता आपण फॉर्मेट रेडी करू. वरती लिहायचं इन द बुक ऑफ महाराष्ट्र बँक लिमिटेड, खाली लिहायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 2019, पर्टिक्युलर शेड्यूल नंबर आणि करंट इयरची अमाऊंट. इन्कममध्ये दोन पार्ट आहे, इंटरेस्ट अर्न शेड्यूल नंबर 13, अदर इन्कम शेड्यूल नंबर 14. त्यानंतर एक्सपेंडिचर, त्यामध्ये सुद्धा दोन पार्ट महत्त्वाचे आणि तिसरा प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्जन्सी आहे. इंटरेस्ट एक्सपेंडेड शेड्यूल नंबर 15, ऑपरेटिंग एक्सपेन्स शेड्यूल नंबर 16 आणि प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्जन्सी याला शेड्यूल दिलेला नाही आहे. मग हे सर्व झाल्यानंतर आपल्याला प्रॉफिट आहे की लॉस आहे ते कळावं लागेल. इन्कम जास्त आणि एक्सपेंडिचर कमी, इन्कम जास्त आणि एक्सपेंडिचर कमी, आपल्याला काय मिळणार प्रॉफिट, आणि इन्कम कमी एक्सपेंडिचर जास्त आपल्याला मिळणार आहे लॉस. आणि याच ठिकाणी आपल्याला लास्ट इयरचा प्रॉफिटसुद्धा लिहायचा आहे, जे आपण ॲडजस्टमेंटमध्ये वाचलं होतं 10 लाख दिलेला आहे, तो आपण इथे लिहिणार आहे. त्यानंतर काही ॲप्रोप्रिएशनचा पार्ट त्याने दिला. आपण एक्झाम्पल वाचताना आपल्याला स्टॅट्युटरी रिझर्वबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ॲज पर इंडियन बँकिंग कंपनीज ॲक्टनुसार आपल्याला स्टॅट्युटरी रिझर्वला करंट इयर प्रॉफिटच्या 25% अमाऊंट ट्रान्सफर करावी लागेल. ती आपण एक्झाम्पल सॉल्व करून झाल्यानंतर ज्यावेळेस ॲप्रोप्रिएशनचा पार्ट येणार त्यावेळेस लक्षात घेऊ. मग त्यानंतर ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह, जर जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर करायला सांगितलं असेल तरच ट्रान्सफर करायचा, इथे काही कंपल्सरी नाही आहे, परंतु स्टॅट्युटरी रिझर्व्हबद्दल कंपल्सरी दिलेलं आहे. मग तिथे जनरल रिझर्व्ह नव्हतंच, त्यामुळे इथे येणार नाही. मग आपण सरळ त्या ठिकाणी काय करणार आहे डॅशच देणार आहे. मग प्रपोज डिव्हिडंड त्यांनी सांगितलेलं आहे बघा ॲडजस्टमेंटमध्ये 10% ऑफ 10 लाख, कारण इश्यूड अँड सबस्क्राईब शेअर कॅपिटल किती आहे 10 लाख, त्याचा आपण 10% त्या ठिकाणी प्रपोज डिव्हिडंड या ठिकाणी लिहिणार आहे. मग नंतर हे झाल्यानंतर आपण काय करतो बॅलन्स काढतो आणि ते बॅलन्स ट्रान्सफर टू बॅलन्स शीट होते. आता या एक्झाम्पलमध्ये बॅलन्स शीट नसल्यामुळे आपण ते इथे लक्षात घेणार नाही, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बॅलन्स शीटचं एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला लक्षात येणारच आहे. पुढचे शेड्यूल सुद्धा तुम्हाला सोबत तयार करून घ्यायचे आहेत. इंटरेस्ट अर्न शेड्यूल नंबर 13, अदर इन्कम शेड्यूल नंबर 14, शेड्यूल नंबर 15 इंटरेस्ट एक्सपेंडेड, शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. त्यानंतर आपल्याला प्रोव्हिजन अँड कंटिन्जन्सीमध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला वर्किंग नोट तयार करावी लागेल. ती साधारण अर्ध पेज तुम्हाला लागेल, ती अर्ध पेज तेवढी जागा सोडून द्यायची.
बघा, सुरुवातीला आपण एक्झाम्पल समजून घेतलेलंच आहे. आता शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अर्न या शेड्यूलशी रिलेटेड कुठलं हेड आहे का ते लक्षात घेऊ. आपण एक्झाम्पल वाचताना लक्षात आलंच, इंटरेस्ट अर्नशी रिलेटेड एकच हेड या ठिकाणी मला दिसलं होतं, ते म्हणजे इंटरेस्ट अँड डिस्काउंट इन ब्रॅकेट क्रेडिट 38 लाख. तेच आपल्याला शेड्यूल नंबर 13 या शेड्यूलमध्ये लिहायचं आहे, इंटरेस्ट अँड डिस्काउंट 30 लाख. त्यानंतर याची टोटल आपण करणार आहे, ती येते 30 लाख आणि ही 30 लाख आपण लिहिणार आहे शेड्यूल नंबर 13च्या समोर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. बघा, 38 लाख आपण या ठिकाणी लिहिलेली आहे इंटरेस्ट अर्नच्या समोर शेड्यूल नंबर 13 38 लाख करंट इयरच्या कॉलममध्ये. ओके, मग पुढचा शेड्यूल आपण लक्षात घेणार आहे शेड्यूल नंबर 14. हा शेड्यूल नंबर 14 अदर इन्कमचा पार्ट असल्यामुळे इथे अदर इन्कम बद्दल कुठले हेड आहेत का ते लक्षात घेऊ. बघा, स्टेशनरी ते एक्सपेन्स आहे. प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट हा अदर इन्कमचा पार्ट आहे, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. आता यासोबत आपल्याला लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट ही आहे का लक्षात घ्यायचं आहे. हो, ते सुद्धा आहे. एक्झाम्पल वाचताना जर तुम्ही नीट लक्ष दिलं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात राहतील. बघा, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे आणि लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे. 2,40,000 मधून तुम्हाला 36,000 मायनस करून दाखवावं लागेल. इथे लक्षात. मग आणखी कुठलं शेड्यूल नंबर 14शी रिलेटेड या ठिकाणी काही पद आहे का लक्षात घेऊ. बघा, कमिशन अँड एक्सचेंज अदर इन्कमचा पार्ट आहे 1,95,000. पुढे रेंट रिसिव्ड हा सुद्धा अदर इन्कमचा पार्ट आहे 62,000. आपल्याला 4 पदं भेटले, प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट आणि लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट दोन्ही पदं. त्याच्यानंतर कमिशन अँड एक्सचेंज आणि पुढे आहे रेंट रिसिव्ड. हे चारही पदं आपण आता शेड्यूल नंबर 14मध्ये लिहू. बघा, पहिलं आपण लिहिलं प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट 2,40,000. त्यामधून आपल्याला लेस करायचं आहे लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट 36,000. हे लेस करून तुम्ही बाहेर लिहावं लागेल 2,04,000. मग पुढचं पद होतं कमिशन अँड एक्सचेंज 1,95,000. त्या पुढचं पद होतं रेंट रिसिव्ड 62,000. आता याची बेरीज करावं लागेल. ती बेरीज येते बघा 4,61,000. 4,61,000. मग ही जी आलेली बेरीज आहे शेड्यूल नंबर 14ची, ते अदर इन्कम समोर तुम्हाला लिहावं लागेल 4,61,000. आता दोन्हीची टोटल आपल्याला करावं लागेल. टोटल इन्कम किती आहे ते आपल्याला लक्षात घेऊ. बघा, टोटल इन्कम आलं 42,61,000. 42,61,000. 38 लाख प्लस 4,61,000. याची टोटल आली 42,61,000. टोटल इन्कम झालं 42,61,000. आता आपण एक्सपेंडिचरकडे वळू. एक्सपेंडिचरचा पहिला शेड्यूल आहे शेड्यूल नंबर 15 इंटरेस्ट एक्सपेंडेड. इंटरेस्ट एक्सपेंडेड बद्दल कुठला हेड आहे लक्षात घेऊ. बघा, एकच हेड या ठिकाणी आहे इंटरेस्ट पेड या नावाचा. इंटरेस्ट पेड 20 लाख. इंटरेस्ट पेड 20 लाख. ते आपण लिहिणार आहे शेड्यूल नंबर 15 इंटरेस्ट एक्सपेंडेड या पदामध्ये इंटरेस्ट पेड 20 लाख. एकच पद असल्यामुळे त्याची बेरीज 20 लाख तेवढीच येणार आणि ही जी आलेली बेरीज आहे ही आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या स्टेटमेंटमध्ये लिहायचं आहे इंटरेस्ट एक्सपेंडेडच्या समोर शेड्यूल नंबर 15 20 लाख. मग पुढे शेवटचा शेड्यूल नंबर 16 बद्दल काय आहे इथे लक्षात घेऊ. जे राहिलेले पद आहे ते सर्व शेड्यूल नंबर 16चेच आहेत.
लक्षात घ्या, स्टेशनरी, पोस्टेज, टेलिफोन अँड टेलिग्राम, रेंट अँड टॅक्सेस, डायरेक्टर फी, डेप्रिसिएशन, ऑडिटर फीज आणि सॅलरी अँड अलाउन्सेस. आता यापैकी महत्त्वाचे हेड आहेत बघा. पहिला सॅलरी अँड अलाउन्सेस, दुसरा रेंट अँड टॅक्सेस, तिसरा स्टेशनरी. मग नंतर पुढचे जे काही पद आहेत ते खालीवर झाले तरी चालतील, परंतु सॅलरी अँड अलाउन्सेस, रेंट अँड टॅक्सेस, स्टेशनरी हे जे महत्त्वाचे हेड आहेत हे आपण सुरुवातीलाच लिहिणार आहे शेड्यूल नंबर 16 मध्ये. बघा, सुरुवातीला आपण दिलं सॅलरी अँड अलाउन्सेस 2,10,000. मग पुढे आहे रेंट अँड टॅक्सेस 70,000. त्यापुढे प्रिंटिंग अँड स्टेशनरी 60,000. नंतरचं पद होतं डेप्रिसिएशन 31,000, डायरेक्टर फीज 35,000, ऑडिटर फीज 8,000, पोस्टेज अँड टेलिग्राम 61,000. याची बेरीज येते बघा. या सर्व पदाची बेरीज तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. त्याची टोटल येते 4,75,000. ही टोटल तुम्हाला शेड्यूल नंबर 16 समोर लिहायची आहे. 4,75,000. मग आता प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सीज आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागेल. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं वर्किंग नोट तयार करायची आपल्याला. मग आता प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सीबद्दल काय काय आहे ते लक्षात घेऊ एक्झाम्पलमध्ये. बघा, प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सीबद्दल यांनी सांगितलेलं आहे सुरुवातीला 3 नंबरची ॲडजस्टमेंट. The provision for tax is to be made at 50% of the net profit. आता नेट प्रॉफिटच्या 50% आपल्याला टॅक्सची प्रोव्हिजन करायची आहे. नेट प्रॉफिट करंट इयरचा आपल्याला काढावं लागेल. आता करंट इयरचा नेट प्रॉफिट आपल्याला प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी माहिती पडल्यानंतरच लक्षात येईल. त्यामुळे हे प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी झाल्याच्या पुढे लक्षात घेऊ आपण. आता मुळात प्रोव्हिजन फॉर टॅक्स ही सुद्धा प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी याचाच पार्ट आहे. परंतु ज्यावेळेस आपण नेट प्रॉफिटवर काही पर्सेंटेज टॅक्ससाठी प्रोव्हिजन करतो, ती प्रोव्हिजन नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स किंवा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स या तत्वावरती कळावी लागेल. या ठिकाणी यांनी काहीच दिलेलं नाही आहे. याचा अर्थ नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणजेच आपल्याला पहिले तर सुरुवातीला रफ नेट प्रॉफिट काढावं लागेल. त्याच्यानंतर आपण 50% जी की ही तरतूद दिलेली आहे ती तरतूद काढूया. पुढे बघा, 5 नंबरची ॲडजस्टमेंट प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सीबद्दल रिलेटेड आहे. An advance of 12 lakh has become doubtful and only 50% of the amount could recovered from the security. म्हणजे 12 लाख जी ॲडव्हान्सेस होते त्यापैकी 50% हे डाऊटफुल आहेत आणि 50% वसूल होण्यासारखे आहे सेक्युरिटीमधून. 50% जी डाऊटफुल आहे त्याच्याबद्दल आपल्याला प्रोव्हिजन करायची आहे. वर्किंग नोट कशी करायची ती लक्षात घ्या. बघा, वर्किंग नोट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सीज. सुरुवातीला प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट. प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट. आता जी की प्रोव्हिजन आहे बॅड अँड डाऊटफुल डेप्टसाठी ती ॲडव्हान्सेसच्या 50% आहे. 50% ऑफ 12 लाख ॲडव्हान्सेस आहे टोटल 12 लाख. याच्या 50% आपल्याला बॅड अँड डाऊटफुलसाठी प्रोव्हिजन करून ठेवायची आहे. 12 लाखाचे 50% ते येतात 6 लाख. मग त्यानंतर याच्यामध्ये ॲड करावं लागेल प्रोव्हिजन फॉर टॅक्स. आता प्रोव्हिजन फॉर टॅक्स हे जे आहे
हे 50% आपल्याला काढायचा आहे करंट इयर नेट प्रॉफिटच्या. तो नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स असेल. मग आता तो नेट प्रॉफिटच आपल्याला माहिती नाही, मग त्यामुळे आपण तो रफ नेट प्रॉफिट सुरुवातीला कॅल्क्युलेट करू. कॅल्क्युलेशन ऑफ प्रोव्हिजन फॉर टॅक्स. प्रोव्हिजन फॉर टॅक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. त्याकरता आपल्याला सुरुवातीला नेट प्रॉफिट, रफ नेट प्रॉफिट काढावं लागेल. प्रॉफिट बिफोर टॅक्स कॅल्क्युलेट करावं लागेल. सुरुवातीला लक्षात घेऊ आपण इन्कम. बघा इन्कम इथे 42,61,000 आहे. हे इन्कम आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. 42,61,000. यामधून तुम्हाला लेस करावं लागेल इंटरेस्ट एक्सपेंडेड म्हणजे एक्सपेंडिचरचे सगळे पार्ट, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, त्यानंतर जी आत्ताच आपण प्रोव्हिजन केली 6 लाख रुपयाची ती प्रोव्हिजनसुद्धा लेस करावं लागेल. प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट. मग तिन्ही याची अमाऊंट लक्षात घेऊ. बघा इंटरेस्ट एक्सपेंडेड आहे 20 लाख. त्यानंतर इंटरेस्ट एक्सपेंडेड 20 लाख. त्यानंतर 4,75,000 आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. हे दोन्ही आपल्याला इथे लिहून घ्यावं लागेल. पहिलं होतं इंटरेस्ट एक्सपेंडेड 20 लाख, दुसरं होतं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 4,75,000. त्यानंतर इथे जी वर अमाऊंट दिलेली आहे बघा प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट 6 लाख, ही सुद्धा इथून लेस करावं लागेल. प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट 6 लाख. याची एकूण बेरीज येते 30,75,000. ही 30,75,000 तुम्हाला ह्या टोटल इन्कममधून मायनस करावी लागेल. 42,61,000 मायनस 30,75,000 ही तुम्हाला लेस करावं लागेल. मग लेस करून खाली टोटल येते 11,86,000. हा आला तुमचा प्रॉफिट बिफोर टॅक्स. प्रॉफिट बिफोर टॅक्स, टॅक्स प्रोव्हिजन, टॅक्सची प्रोव्हिजन करण्या अगोदरचा प्रॉफिट करंट इयरचा 11,86,000. मग आपल्याला आता प्रोव्हिजन फॉर टॅक्स काढायचं आहे. ते आहे 50% ऑफ प्रॉफिट बिफोर टॅक्स. 50% ऑफ प्रॉफिट बिफोर टॅक्स. या 11,86,000च्या 50% आपल्याला ही प्रोव्हिजन करायला सांगितलेली आहे. मग 11,86,000चे 50% येतात 5,93,000. ही झाली तुमची प्रोव्हिजन फॉर टॅक्स. 50% ऑफ प्रॉफिट बिफोर टॅक्स. प्रॉफिट बिफोर टॅक्स आपण कसं काढलं लक्षात आलं. टोटल इन्कम घेतला आपण 42,61,000. त्यामधून इंटरेस्ट एक्सपेंडेड, ऑपरेटिंग एक्सपेन्स, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट 30,75,000 याची बेरीज एकूण लेस केली. आपल्याला भेटलं प्रॉफिट बिफोर टॅक्स 11,86,000. त्यावर आपण 50% प्रोव्हिजन केली टॅक्सची, ती आली 5,93,000. आता ही आपल्याला या प्रोव्हिजन अँड कंटिन्जन्सीमध्ये ॲड करावं लागेल. म्हणजे आपल्याला प्रोव्हिजन अँड कंटिन्जन्सीची एकूण रक्कम मिळेल. बघा 5,93,000. याची एकूण बेरीज आली 11,93,000. ही 11,93,000 आपल्याला आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये लिहावं लागेल. 11,93,000 प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी. आलं लक्षात. 11,93,000. त्यानंतर आता टोटल एक्सपेंडिचर आपण काढू. टोटल एक्सपेंडिचर झालं 36,68,000. 36,68,000 दिसते ना. 36,68,000. आता आपल्याला करंट इयरचा प्रॉफिट किती आहे ते लक्षात घ्यायचं आहे. या 42,61,000मधून ही 36,68,000 आपल्याला मायनस करावं लागेल. बघा 5,93,000 आलं. 5,93,000. मग पुढे
लास्ट इयरचा प्रॉफिट आहे का ते लक्षात घेऊ. लास्ट इयरचा प्रॉफिट बघा ॲडजस्टमेंटमध्ये दिलं होतं ऑन 4 नंबर जजमेंट ऑन 31 मार्च 2019 द बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस वॉज ₹10 लाख. हे 10 लाख आपल्याला लास्ट इयरच्या प्रॉफिटसमोर लिहायचं आहे. प्रॉफिट ब्रॉट फॉरवर्ड 10 लाख. त्यानंतर आता एकूण प्रॉफिट म्हणजे करंट इयरचा 5,93,000 प्लस 10 लाख याची बेरीज ती येते 15,93,000. 15,93,000. मग नंतर आता आपल्याला ॲप्रोप्रिएशनचा पार्ट लक्षात घ्यायचा आहे. ॲप्रोप्रिएशनबद्दल त्याने स्टॅट्युटरी रिझर्व काही सांगितलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ॲज पर इंडियन बँकिंग कंपनीज ॲक्ट 1949च्या नुसार आपल्याला करंट इयर नेट प्रॉफिटच्या 25% स्टॅट्युटरी रिझर्वला कंपल्सरी ट्रान्सफर करावं लागते, परंतु याच्यात त्याने दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपण इथे ते ट्रान्सफर करणारच आहे. त्यानंतर जनरल रिझर्वसाठी काही ट्रान्सफर दिलेला आहे का? नाही, कुठलंच दिलेलं नाही आहे, त्यामुळे तिथे येणार नाही, ते आपण डॅशच घेऊ. मग पुढे आणखी कुठलं त्याने दिलं आहे का? हो, एक प्रपोज डिव्हिडंडचं दिलेलं आहे बघा. ॲडजस्टमेंट नंबर 2 डायरेक्टर ऑफ बँक हॅव प्रपोज अ डिव्हिडंड 10%. हे जे 10% आहे हे 10% आपण काढणार आहे या 10 लाखावर. इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटलच्या 10% प्रपोज डिव्हिडंड डायरेक्टरनी प्रपोज केला आहे, तो आपण ॲप्रोप्रिएशन या पार्टमध्ये घेऊ. एक एक लक्षात घ्या. बघा, सुरुवातीला आपण हा जो ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व आहे हा 25% 5,93,000चा काढणार आहे, कारण करंट इयरचा प्रॉफिट आहे 5,93,000. या 5,93,000च्या 25% आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व. तो आला आहे 1,48,250. 1,48,250. मग त्यानंतर ट्रान्सफर टू जनरल रिझर्व आहे का? आपण बघितलेलंच आहे. ट्रान्सफर टू जनरल रिझर्व कुठेच दिसत नाही आहे, त्यामुळे इथे सरळ सरळ डॅश येणार. ट्रान्सफर टू जनरल रिझर्व समोर डॅश. मग प्रपोज डिव्हिडंड आहे का? प्रपोज डिव्हिडंड आपण सेकंड नंबर त्याच्यासाठी पाहिलीच. डायरेक्टर्स ऑफ बँक हॅव प्रपोज अ डिव्हिडंड ऑफ 10%. हा जो 10% आहे हा 10% आपल्याला इश्यूड अँड सबस्क्राईब शेअर कॅपिटलच्या काढायचा आहे. 10 लाख आहे, त्याच्या 10% 1 लाख प्रपोज डिव्हिडंड. मग आता आपल्याला बॅलन्स काढायचा आहे. बॅलन्स कसं काढावं लागेल? टोटल प्रॉफिट किती आहे? 15,93,000. यामधून आपल्याला ही ॲप्रोप्रिएशनची टोटल म्हणजे 1,48,250 प्लस 1 लाख अशी ही होते 2,48,250. ही आपल्याला मायनस करावी लागेल 15,93,000 मधून. मग ती येते 13,44,750. हे आलं बॅलन्स. हे बॅलन्स आपण बॅलन्स शीटला कॅरी करतो. रिझर्व अँड सरप्लस या हेडमध्ये या शेड्यूलमध्ये आपण हे बॅलन्स कॅरी करतो. मग आता आपल्याला इथे जर या तिन्हीची बेरीज केली 1,48,250 प्लस 1 लाख प्लस 13,44,750 तर आपल्याला हीच मिळेल 15,93,000. बघा, टोटल आली 15,93,000. दिसते सारखीच. आलं लक्षात? इथे एक्झाम्पल आपलं संपलेलं आहे. या व्हिडिओला परत एकदा रिव्हिजन द्या आणि हेच एक्झाम्पल परत करून बघा. आणि तुम्हाला जर कुठल्या काही अडचणी आल्या असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.